जसा ह्या विश्वामध्ये प्रत्येकाचे क्रिकेट खेळ आहे, हॉकी खेळ आहे, कबड्डी खेळ आहे, हे माणसांचे जसे खेळ आहेत तशा पद्धतीनं हा भगवंताचा खेळ आहे की जेणेकरून भगवंत होळी पौर्णिमेच्या या पर्व काळामध्ये माणसामध्ये जाऊन मिसळतो आणि त्यांच्यामध्ये हा खेळ खेळतो, पकडापकड्याचा खेळ खेळतो, संकासूर हा मुलांना पकडतो, अशा पद्धतीचा हा जो खेळ आहे हा भगवंताचा खेळ आहे, त्यामुळे त्याला देवखेळ असं नाव पडलेलं आहे। ही संकासुराची जी टोपी आहे ही 17 ते 18 इंच ही टोपी आहे आणि संकासुराला जी दाढी जी लावली जाते हे अक्षरशः वनगाईचं शेपूट आहे। या वनगाईचं शेपटाची दाढी संकासुराला लावली जाते। हे माझ्या हाताने उचलवत नाहीयेत आणि अक्षरशः संकासूर हे घालून नाचतो आणि धावडवणं प्रकार असतो, तर ते देखील धावणं, एवढे वजन घेऊन धावणं किंवा एवढं संकासुराचा साज घालून धावणं खरंच कुठल्या आयऱ्या-गैऱ्याचं काम नाही। पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी HBT मराठीच्या YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा।